वाल्मिक कराडच्या वकिलांनी जामीन अर्ज आता मागे घेतलेला आहे। खंडणी प्रकरणात आज केस न्यायालयात सुनावणी होणार होती, मात्र त्यापूर्वीच हा जामीन अर्ज मागे घेण्यात आला। सरकारी वकील शिंदे व तपास अधिकारी अनिल गुजर यांची देखील उपस्थिती होती। तर वाल्मिक कराडचे वकील ॲडव्होकेट अशोक कवडे यांनी सुनावणीपूर्वीच जामीन अर्ज मागे घेतला। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातला अधिकचा तपशील घेऊया। उदय, काय नेमकं कारण समोर येतंय हा जामीन अर्ज मागे घेण्याचं? नक्कीच विक्रांत, खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला केजच्या न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली होती। ती न्यायालयीन कोठडी सुनावताच त्यांच्या वकिलानं जामीन अर्ज दाखल केला होता, परंतु हा जामीन अर्ज दाखल करत असताना दुसरीकडे सीआयडीच्या टीमनं मकोका अंतर्गत जी कारवाई आहे त्याची देखील कागदपत्र न्यायालयासमोर दिले होते। त्यानंतर मकोका अंतर्गत कारवाई झाल्याचं निष्पन्न झालं होतं, परंतु तोपर्यंत कराडच्या वकिलानं जामिनासाठी अर्ज केला होता। त्या अर्जावरील सुनावणी 2 वेळेस पुढे ढकलली होती, परंतु आज न्यायालयासमोर ही जी सुनावणी होणार होती त्यावर आता सुनावणी होण्यापूर्वीच कराडच्या वकिलानं हा जामीन अर्ज मागे घेतला, कारण मकोका अंतर्गत कारवाई झाल्यामुळं लवकर जामीन मिळणं शक्य नाही असं कायदेतज्ञांचं मत आहे। आणि त्यानुसारच आता या वकिलांनी खंडणी प्रकरणात जामीन अर्ज मागण्याऐवजी तो परत घेणंच पसंत केलंय। आता जर या संदर्भात जामीन मागायचा असेल तर तो मकोका न्यायालयाकडे मागावा लागेल, आणि ते न्यायालय बीडला आहे, आणि मग याच ठिकाणी तो अर्ज दाखल करावा लागेल। केजच्या न्यायालयात अर्ज दाखल करून त्यावर सुनावणी जरी झाली तरी जामीन मिळू शकत नाही, हे स्पष्ट झाल्यानंच आता हा जामीन अर्ज मागे घेतला तांत्रिक असावा बाबी असा लक्षात अंदाज घेता व्यक्त हा केला। जामीन अर्ज मागे घेण्यात आलेला आहे। धन्यवाद उदय, तुम्ही सगळी सविस्तर जी घटना आहे ती समजावलीत। नेमका अर्ज मागे का घेण्यात आलाय त्याविषयीची माहिती दिलीत, त्यासाठी धन्यवाद।